नमस्कार आणि आजच्या विशेष घडामोडीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते। अकोला शहरातील गुलजारपुरा भागात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचारामुळे संतप्त झालेल्या भोई समाज युवा मंच महाराष्ट्र संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आता संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन भोई समाजाच्या वतीने केळापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देण्यात आला आहे। घटनेची पार्श्वभूमी दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अकोला येथील गुलजारपुरा भागामध्ये भोई समाजाच्या एका 13 वर्षाच्या मुलीवर तोहिद समीर नावाच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। मुलीचे कुटुंबीय गणेश विसर्जनासाठी बाहेर गेले असता आरोपीने घरात घुसून हे कृत्य केले आहे। घटनेनंतर आरोपी फरार झाला असून तो गुलजारपुरा भागातील रहिवासी असल्याचंही उघडकीस आलंय। मागणी आणि इशारा भोई समाज युवा मंचने आपल्या निवेदनात म्हटलंय की आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर जलगती न्यायालयाचा खटला चालवावा, जेणेकरून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळेल। जर आरोपीला योग्य शिक्षा मिळाली नाही तर भोई समाज युवा मंच महाराष्ट्र संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनामार्फत देण्यात आला आहे। या निवेदनावर भोई समाज युवा मंच महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वासुदेव नान्हे, तसेच पहापळ गावचे अध्यक्ष सागर कारलेकर, उपाध्यक्ष गजानन मांढरे, सचिव किशोर रुयाकर, अतुल रुयाकर, रामराव डहारे, चंद्रभान मांढरे, होनाजी मांढरे, चंदू रुपारकर, शुभम भानारकर, सूरज मांढरे, आकाश पारशिवे, नामदेव रुपारकर इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। या घटनेची दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आली आहे। निवेदनाच्या प्रति यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पांढरकवडा पोलीस स्टेशनचे यांनाही निवेदन देण्यात आला आहे। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।